नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीडसह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि धारूर नगरपालिकांच्या निवडणुकींचा प्रचार रंगात आणि शिगेला पोहोचला आहे. बीड जिल्ह्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा या सत्ता पक्षातील आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर देखील मोठ्या ताकदीने आपापल्या नगरपालिका लढवत आहेत. दरम्यान गेवराई नगरपालिकेमध्ये सध्या एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी आणि ओबीसी समाज बांधवांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिका निवडणुकीनिमित्त गेवराईमध्ये एक बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत मागील 15 वर्षापासून माजी आमदार लक्ष्मण पवार यांची एक हाती सत्ता आहे आणि ही सत्ता उलटून टाकण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आणि अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील नगराध्यक्षपदासह 14 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. याच दरम्यान ओबीसी समाजाने आपली भूमिका स्पष्ट करून पंडित पवारांची कोंडी केली. ओबीसींच्या या भूमिकेमुळे गेवराई नगरपालिका निवडणुकीत चित्र बदललेले असेल असा विश्वास लक्ष्मण हाके यांचे सहकारी बळीराम खटके यांनी व्यक्त केला आहे. बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ओबीसीच्या दारात आले तर दंडुका हातात घेणार असं लक्ष्मण हाके म्हटले होते. त्यानंतर गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या गाडीवर हल्ला देखील झाल्याची घटना घडली होती. आणि आता नगरपालिका निवडणुकीचा प्रचार काही तास राहिला आहे आणि त्यापूर्वीच ओबीसी समाज आणि लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.